बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र। आज तुम्हाला सरकारच्या एका फेक नॅरेटिव्हचा, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या एका फेक नॅरेटिव्हचा तुम्हा सर्वांच्या समोर मी आज समाचार घेणार आहे। आणि ते फेक नॅरेटिव्ह आहे हिंदुत्वाबाबतचं। हिंदुत्व, आम्ही हिंदुत्वाचे स्वयंघोषित रक्षण करते, आम्ही हिंदुत्वाचे संरक्षण करते। हिंदुत्व आज जे काही जिवंत आहे ते आमच्यामुळेच आहे। हिंदुत्व म्हणजे आम्ही, भारतीय जनता पक्ष, आणि हिंदुत्वाची सर्टिफिकेट वाटणारे देखील आम्हीच। आम्ही हिंदूंचे नवे गब्बर। कोण? गब्बर। काल परवाचं स्टेटमेंट आहे, याच्यापेक्षा मी अनेक मीम्स पाहिले, याच्यापेक्षा खोड रबर मोठा आहे म्हणे, खोड रबर। आणि हे हिंदुत्वाचे गब्बर, 1.5 फुटांचे गब्बर। ताणलेला रबर देखील लोक म्हणतायत मोठा असतो ह्यांच्यापेक्षा, हे हिंदुत्वाचे गब्बर। अरे हिंदूंना अशा गब्बराची गरज नाही। आज जो हिंदुत्वाचा विषय घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आणि आज जे चाललंय त्या गोष्टीशी याचं मी एक लिंक, एक धागा कुठेतरी जोडतोय। तुम्ही पहा मला काय सुचवायचंय। आज तुम्ही पाहिलात एसटी महामंडळाचा संप आणि होऊ घातलेला गणेशोत्सवाचा सण जुळतंय कुठेतरी। आजच बरोबर हे सगळं कशासाठी? चाकरमानी लाखोंच्या संख्येने ज्यावेळेस मुंबईतनं, ठाण्यातनं, पालघरमधनं, संबंध मुंबई उपनगरामधनं असेल, अगदी अंबरनाथ पासून, अगदी इकडे विरार पासून, डहाणू पासून साराच्या सारा चाकरमानी हा कोकणामध्ये ज्यावेळेस जायला निघतो गणपतीच्या सणासाठी, आपल्या वर्षभरातले 5 ते 6 दिवस आपल्या नातेवाईकांमध्ये खुशीचे दिवस असतात, ते आनंदाचे दिवस असतात, ते घालवण्यासाठी ज्यावेळेस चाकरमानी निघतो त्यावेळेस तुम्हाला एसटीचा संप करायचा असतो। मुळात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा संप सगळा काही पूर्वनियोजित आहे। हा काही फार दिवस चालेल मला वाटत नाही, कारण करणारे पण हेच, सोडवणारे पण हेच, म्हणजे मारणारे पण हेच, तारणारे पण हेच। आणि या सगळ्यामध्ये खोत, पडळकर, सदावर्ते ही सगळी मंडळी कुणाची माणसं आहेत मला वेगळं सांगायला नको, पण या सगळ्यामध्ये मला एक सुचवायचंय। हिंदूंच्या सणाच्या वेळेस, मग गणेशोत्सवाच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचं गालबोट लावायचा प्रयत्न करताय चाकरमान्यांच्या प्रवासामध्ये। याचं काय तुमच्या एका दिवसाच्या, 2 दिवसाच्या किंवा 3 दिवसाच्या ह्याच्या मागे कुठेही त्या एसटी कर्मचाऱ्यांचं किंवा त्या एसटी महामंडळाचे जे चालक वाहक व्यतिरिक्तचे जे कर्मचारी असतील त्यांच्या बाबत तुमच्या मनामध्ये कुठेतरी एक चांगला सद्भाव आहे म्हणून हे आंदोलन चाललंय, तर असं कुठेही नाही। हे तुम्ही आत्ता लिहून घ्या। एसटी कर्मचाऱ्यांविषयी आजही शिवसेना, आजही म्हणजे कालही होती, आजही असेल आणि भविष्यातही शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी राहील। एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने त्यांना वेतन मिळालं पाहिजे, या सर्व गोष्टींसाठी शिवसेना त्याही वेळेस, ज्या वेळेस या लोकांनी 9 महिन्यांपर्यंत संप ताणवला होता, त्याही वेळेस अनिल परबांचे स्टेटमेंट तुम्ही काढून पहा। सर्वच्या सर्व विलिनीकरणा व्यतिरिक्त सर्व बेनिफिट जे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला असतात ते महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देऊ, अशा प्रकारचं वातावरण तोपर्यंत तयार झालं होतं। लक्षात घ्या। आता काय झालं? कुठे माशी शिंकली? का तुम्हाला गणेशोत्सवासाठी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला चाकरमान्यांना अडवून ठेवायचंय? आज एका दिवसामध्ये इतर प्रायव्हेट वाहतुकीचे दर तुम्ही पाहाल तर 3 पट करून ठेवले, 3 पट। ज्या इतर बसेस असतात, लक्झरी बसेस असतात, ज्या तिथे कणकवलीपर्यंत, सावंतवाडीपर्यंत किंवा चिपळूणापर्यंत, रत्नागिरीपर्यंत, मालवणापर्यंत, दोडामार्गापर्यंत ज्या लक्झरी बसेस पडतात त्यांनी 3 पट दर करून ठेवले। हे कुणाच्या फायद्यासाठी केलात तुम्ही? मग एसटी महामंडळाच्या आणि लक्षात घ्या, खरं तर गणेशोत्सव हा एकमेव सण आहे जो वर्षभरात तोट्यात चाललेला एसटी महामंडळाला सावरत असतो बरं का मी। गणेशोत्सव हा एकमेव सण आहे आणि विशेषतः कोकणामध्ये ज्या वेळेस या सगळ्या बसेस सुटतात, 4-4, 5-5 हजार बसेस कोकणासाठी सुटत असतात, या एका सणामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक गाडा हा सावरत असतो। खोटा असेल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा। आज रेल्वेची ही अशी दुर्दशा, एसटी महामंडळाचं हे असं, म्हणजे प्रायव्हेट बसेसच्या त्या भाड्यापायी, त्या अनधिकृत वाहतुकीसाठी 3-3 पटीने म्हणजे दर मोजायचे, हे तुमच्या राजकारणापायी। आज उद्यामध्ये तुमचा संप सुटेल, पण ह्या 2 दिवसात ज्यांना जायचं होतं आपल्या गावोगावी, कोकणामध्ये विशेषतः, त्यांचं काय? त्यांच्या झालेल्या नुकसानीचं काय? कशासाठी हा सारा स्टंट करता? मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो। या व्हिडिओमध्ये जोपर्यंत
महाविकास आघाडीचा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, अनिल परब साहेब परिवहन मंत्री होते, त्यावेळेस तुम्हाला ह्याच नेत्यांची स्टेटमेंट दाखवतो. TV9चे विशेष आभार मानायचे. कशा प्रकारे पडळकर म्हणत होते विलिनीकरणच पाहिजे, आता म्हणतात विलिनीकरण शक्य नाही. जरा पहा ना ह्या भामट्यांचे तेव्हाचे स्टेटमेंट आणि आताचे स्टेटमेंट जरा पहा, तुम्हाला देखील फरक कळेल. दुसरीकडे राज्य सरकार आणि एसटी संघटनांमधील बैठकही निष्फळ ठरली. त्यात मविया सरकार असताना वकील सदावर्ते, भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी ज्या एसटी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता तेच आता विलिनीकरण शक्य नसल्याचं सांगतायत. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झालं पाहिजे या एकमेव मागणीसाठी बेमुदत संप आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हा संप माघारी घेणार नाही. विलिनीकरणाचा विषय या कायद्यानुसार एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही हे सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना पण माहीत झालेलं आहे. आता आमचं म्हणणं कसं की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय त्याची तुम्हाला आम्ही तफावत पण दिली आहे सरकारला. विविध 10 ते 15 संघटनांनी धरणे देत अनेक डेपोंमध्ये बंद पाळला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, महागाई भत्ता, घर भाडं मिळावं आणि एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5,000 वेतन वाढ मिळावी ही प्रमुख मागणी एसटी आंदोलकांची आहे. माहितीनुसार 35 एसटी डेपो पूर्णपणे बंद राहिले. इतर डेपोंमध्ये अंशतः बंद पाळण्यात आला. ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी, मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभाग, पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस, सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर, नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव या डेपोंमध्ये पूर्णपणे बंद होता. राज्य कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो आणि आपल्याला किती पगार मिळतो, काय तफावत आहे? राज्य कर्मचाऱ्यांमध्ये आमच्यामध्ये साधारणतः आजच्या घडीला 10 ते 12,000 रुपयाचा फरक आहे. तत्कालीन विरोधी पक्षामध्ये असलेले ज्यावेळेला 6 महिने आझाद मैदानावर संप झाला की विलिनीकरण करतो म्हणून ते आज सत्तेत आहेत. आज 2.5 वर्ष झालं सत्तेत येऊनही त्या लोकांनी आज कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. प्रवाशांचे हाल होत आहे प्रचंड. आमच्या प्रवाशांशी भांडायचं नाही. प्रवासी आमचे मायबाप आहेत आणि त्यांची सुविधा गैरसोय होऊ नये म्हणूनच आम्ही पंढरपूरची यात्रा सुरळीत पार केली आणि शासनाला निवेदन दिलं होतं. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन नाही, तोच निर्णय. आश्वासन नकोय आम्हाला, तोच निर्णय दिल्याशिवाय आम्ही काय माघार घेणार नाही. आम्हा सर्व कर्मचाऱ्यांवर सकारात्मक न्याय द्यावा, कारण MSCB वाल्यांना देऊ शकता, इतर महामंडळांना देऊ शकता, तर एसटी कर्मचाऱ्यांना का नाही? तोपर्यंत चर्चा लेखी येणार नाही तोपर्यंत आम्ही माघार नाही घेणार. तोपर्यंत हा ठाम निर्णय लागत नाही तोपर्यंत आमचा कुठलाही कामगार मागे सरणार नाही. आणि हे शासनाला दणका देण्याकरिता आम्ही सर्वजण आज खऱ्या अर्थानं एकत्र जमलेलो आहोत. 5 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 डेपो आहेत. 8 डेपोपैकी 4 डेपो 100% बंद झालेले आहेत. 2021 मध्ये सदावर्ते, भाजपचे गोपीचंद पडळकरांसहित इतर नेते सदाभाऊ खोतांनी एसटी विलिनीकरणासाठी आंदोलन पुकारलं होतं. तिन्ही नेते सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत विलिनीकरणाची मागणी करत होते. आता ज्या 11 संघटनांनी इशारा दिला त्यांना सदावर्ते किडे समिती म्हणून सरकारवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करतायत. गोपीचंद पडळकरांनी सरकारऐवजी सरकारच्याच अखत्यारीत असणाऱ्या महामंडळाच्या MDंना जबाबदार धरले आणि सदाभाऊ खोत कधी एसटी महामंडळ अधिकाऱ्यांना तर कधी सरकारवर नाराजी वर्तवतायत. प्रेतावर यांनी तांडव केल्यासारखं आहे. महाराष्ट्र यांना माफ करणार नाही आणि कष्टकऱ्याचं एकच म्हणणं आहे, डंके की चोट पे सिर्फ विलिनीकरण, विलिनीकरण, विलिनीकरण. परंतु आता विलिनीकरणाचा मुद्दा कुठं दिसत नाही. एक लक्षात ठेवा, 7वा वेतन आयोग शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्मचारी झाल्याच्या नंतर आर्टिकल 12 खाली महामंडळ राज्य सरकार म्हणून नेमली जातात. नोटिफिकेशन व्हायचं असते. महत्त्वाचं 7वा वेतन आयोग राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पगार झाला की ऑटोमॅटिकली ते नोटिफाय केलं जाते. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या सरकारला सांगितलं एसटीचं विलिनीकरण कसं करता येईल. देवेंद्रजीने सांगितलं हा निर्णय तुम्ही घ्या. एसटी महामंडळातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ती लांडग्यांची अवलाद आहे. या लांडग्यांच्या नादाला लागू नये. सरकारला आम्ही वेळोवेळी भेटलो, बैठका झाल्या, उदय सामंत साहेबांनी त्याच्यात आघाडी घेतली, परंतु गाडी काही पुढं सरकेना. सदावर्तेंच्या दाव्यानुसार मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत योग्य तोडगा काढणार आहेत. स्वतः सत्ताधारी असलेले पडळकर आणि खोत मात्र सरकारच्याच निर्णय क्षमतेवर बोट ठेवतायत.
सदावर्तेंचा दावा आहे की आता बंद पाळणारी कृती समिती नसून किडे समिती आहे. दुसरीकडे सत्ताधारी पडळकर आणि खोतांनीच एसटी कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. जे म्हणजे टायर फिटर आहेत परंतु त्यांनी कधी टायर फिटिंग केली नाही, प्रदीर्घ काळ रजेवर राहून मजा मारणारे, मौज करणारे ही लोक आहेत. जी संघटना म्हणून जे काही तुम्ही कृती समिती म्हणता, मी तिला कृती म्हणणार, ती किडे समिती. आणि 7व्या वेतन आयोगाची मागणी कुणाची आहे? ती त्या संदीपची आहे का? ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारची आहे का? त्या उद्धवची आहे का, ज्याची मान काम करत नव्हती? हे शरद पवारचं राज्य नाही आहे, हे प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचं राज्य आहे. खबरदार. कामगार चळवळीला लागलेला डाग म्हणजे गुणरत्न सदावर्ते. फक्त मोठे मोठ्यांनी वरडायचं, ज्या विषयाला विषय नसतो. सदावर्तीने अजून काय वाटोळं करायचं राहिले? कामगारांची सोन्यासारखी बँक आहे, त्या बँकेचं वाटोळं केलं. केवळ भुंकत राहायचं, केवळ ओरडत राहायचं. सकाळी सुद्धा ज्या मुद्द्यावरती तुम्ही सगळ्यांनी बाईट घेतले, सदावर्तींच्या बरोबर फेस टू फेस होणारच आहे. परंतु सदावर्ते हा कामगार चळवळीला डाग आहे. राजकारण एसटी कामगारांच्या बरोबर राजकारण करून झालंय मागचे 5-5.5 महिने. स्वतःचा TRP वाढवून झालाय, स्वतःचा गल्ला भरून झालाय, पैसे मोजायची नोटाची मशीन आणून झाली आहे. आता तरी किमान गोरगरीब कामगारांच्या भवितव्यासाठी लढा. कारण वांजोट आंदोलन कामगार चळवळीच्या इतिहासामध्ये ते मागचं 5.5 महिन्याचं झालं. 8 लाखापासून 3,30,000पर्यंतचं नुकसान अजूनपर्यंत आमची लोक भोगतायत. तेव्हा आता कृपया आमच्या भावनांशी कुणी खेळू नका. तिन्ही नेत्यांच्याच नेतृत्वात इतकं मोठं आंदोलन होऊनही मागण्या मान्य का झाल्या नाही? सत्ता बदलून 2.5 वर्ष होत आली तरी संपाची वेळ का येते? हे प्रश्न अनुत्तरित असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. गेल्या वेळच्या आंदोलनात सहभागी नेत्यांच्या बदललेल्या भूमिकांवरूनही कर्मचारी आश्चर्य व्यक्त करतायत. मुख्यमंत्री सकारात्मकच आहेत ना. मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या महिन्यात सूचना दिलेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या महिन्यात सूचना दिलेत, याच्यावर निर्णय करून टाका. आणि मग हे आंदोलन होतं, आंदोलन होईपर्यंत सरकार गप्प बसतं. कोण त्याच्या बैठकीपर्यंत का शांत राहत नाही? संयमाची भूमिका असून एसटी कर्मचाऱ्यांनी आमची भूमिका अशी आहे, रात्री 12 पासून सगळ्यांनी संपावरती जावं. सरकारमध्ये आहात तुम्ही तरी देखील तुमची अशी अवस्था का? सरकारलाच वेटीस धरतायत, सरकारचेच प्रतिनिधी असं म्हणावं. आम्ही सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व सरकारमध्ये करतो, गावगाड्याचं प्रतिनिधित्व करतो. पहिल्यांदा आमचा गावगाडा आणि आमचं नंतर आमचं सरकार. सरकार तुमचंच ऐकत नाही असं म्हणावं. सरकारला आता ते सरकारनं ठरवायचं का इथंपर्यंत यावं लागलं, हा निर्णय का घ्यावा लागला, या बाबतीमध्ये सरकारनं ठरवायचं. आणि म्हणून उद्यापासून आम्ही दोघंही रस्त्यावरती असेल एसटी कर्मचाऱ्यांच्या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. ही खोत असतील, ही पडळकर नावाची मंडळी असतील, ह्यांनी स्वतःच्या आता युनियन करून ठेवलेले आहेत. यांना त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये देखील निवडणुका लढवायच्या असतात. सदावर्तेंनी तर अख्खं काबीजच करून ठेवलेलं आहे तिकडे. आता तुम्ही विचार करा, आता ही सदावर्ते वगैरे ही सगळी मंडळी बाजूला करा. यांनी काय करायचं, यांच्या सगळ्या चोटी डंकेवरच असतात. कायम डंके की चोट पे, डंके की चोट पे. आता मला एक सांगा, हिंदुत्व बाबतीत तुम्हाला आणखी एक फेक नॅरेटिव्ह सांगतो. मराठ्यांना आरक्षण ज्यावेळेस मिळायला लागलं मागच्या वेळेस, तिथे कोण गेलं? सदावर्ते कोर्टात गेले. कोणाचा माणूस वेगळं विचारू नका. आता ज्यावेळेस 10% या सरकारने दाखवलं, म्हणजे असं फिरून फिरून खायला दाखवतात आणि इकडून त्यांचा माणूस सोडतात. आता कोण गेलं? जयश्री सदावर्ते कोर्टामध्ये गेल्या, उभ्या राहिल्या 10%च्या विरोधात. मला एक साधं सांगा, आरक्षण द्यायचंय की नाही द्यायचंय? मग मराठा काही हिंदू नाहीत का? हिंदुत्ववादी सरकार तुम्ही, मराठा हिंदू नाहीत का? हे मराठे कोण आहेत मग? तुम्हाला द्यायचं नाही. हे हिंदुत्वाचे फेक नॅरेटिव्ह, हे फेक बुरफे आम्ही इथे फाडून टाकतो. सगळ्यांच्या समोर यांना नेल्ड आउट करून टाकूयात. आता काल परवामध्ये त्या बदलापूरच्या घटनेवर ज्यावेळेस महाराष्ट्र बंदची हाक घातली, हेच सदावर्ते कोर्टामध्ये होते. काय म्हणाले? विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होईल. कुणाचे? विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसेस मिळणार नाहीत, रेल्वे मिळणार नाहीत, रिक्षा मिळणार नाहीत. या सदावर्तेंना एक प्रश्न आहे साधा. ज्यावेळेस तुम्ही 9 महिने एसटी बंद ठेवली, ग्रामीण भागातल्या विशेषतः ज्यांच्या गावांमध्ये लाल परी व्यतिरिक्त पर्याय नसतो वाहतुकीचा, तिकडे त्या विद्यार्थ्यांनी काय केलं असेल? ज्यांचे पासेस असतात, ज्यांना मोफत प्रवास असतो, ज्यांची खरं तर ते प्रवास करण्याची देखील ऐपत नसते, पण ह्या एसटी महामंडळाच्या त्या योजनांपायी ते प्रवास करून आपलं शिक्षण पूर्ण कर, त्यावेळेस त्या 9 महिन्यांमध्ये त्यांनी काय हालापेष्टा केल्या असतील? कित्येक जणांचे त्या वडापाच्या गाड्यांमध्ये किंवा त्या अनधिकृत वाहतुकीमध्ये मृत्यू झालेले आहेत. त्याची जबाबदारी खरं तर ह्यांच्यावर ते खटले भरायला नको.
आज एसटी महामंडळाचा ह्यांना कळकळ आला, त्या एसटी कर्मचारी बँकेचं वाटोळं केलं. अनिल परब साहेबांनी अगदी स्पष्ट करून सांगितलं कशा कशा प्रकारे वाटोळं केलं. बँक डबघाईला काढली, 500 रुपयाच्या वर्गण्या काढल्या. काही लोकांनी तर विरोबाची देखील शपथ घेतली. आता कुणी विरोबाची शपथ घेतली असेल तुम्हा सर्वांना चांगलं माहितीये. देवांच्या शपथा घेऊन जर तुम्ही अशा प्रकारे खोटी कामं करू शकता, काय म्हणावं. जवळपास 8-9 महिने बंद पडला होता हा. त्यावेळेस संपाच्या वेळेस जवळ कित्येक गाड्यांची इंजिन लॉक झाले होते, कारण गाड्या जागेवर उभ्या. अनेक गोष्टी आहेत. या अशा संपांमध्ये कर्मचाऱ्यांचं भलं कमी होत असतं. ज्यांनी संप चिघळवलेले असतात ना त्यांचं भलं जास्त असतं. कमिशनवर चालतं सगळं. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्या हो, तुमच्या मागण्या खरं तर मान्य व्हाव्यात आणि सरकार दरबारातून त्या मान्य व्हाव्यात, पण ह्या अशा प्रकारचं ह्यांच्या नादी लागू नका. ही तीनही माणसं, सदावर्ते असतील, ते खोत असतील किंवा हे पडळकर असतील, ही तीनही माणसं, त्यांचं मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला, त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणेच कळतंय की मागच्या वेळेस यांच्या भूमिका काय होत्या, आत्ताच्या यांच्या भूमिका काय आहेत ते. म्हणजे सरकारत असताना वेगळं, सरकारच्या बाहेर असताना वेगळं. यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. कर्मचाऱ्या हो, आपलं हित ओळखा. 9 महिन्यामध्ये तुम्ही त्यावेळेस जे नुकसान स्वतःच करून घेतलात, राज्याचं झालं ते वेगळंच. त्या एसटी महामंडळाला या गणेशोत्सवाच्या काळामध्ये जर अशा प्रकारे अडकवून ठेवलं तर मात्र एसटीचं नुकसान मात्र जास्त होईल. या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, सरकार दरबारातून त्या व्हाव्यात. देवेंद्र फडणवीस म्हणत होते आमचं सरकार घेऊन या, पुढच्याच महिन्यात मराठ्यांना आरक्षण, त्याच्या पुढच्याच महिन्यात एसटी महामंडळ विलीन. अजून विलीन होतं एसटी महामंडळ. हे फडणवीसांचे काय म्हणतात ते मुखवटे आहेत. सरकार यायच्या अगोदरचे मुखवटे वेगळे असतात, नंतर वेगळे मुखवटे घालतात. आजही जो माणूस छत्रपती शिवरायांच्या त्या मालवणातल्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तिकडे बघण्यासाठी काय चाललंय नेमकं, तो माणूस तुम्हाला आरक्षण मराठ्या हो देणार का? किंवा तो माणूस मराठ्या हो आपल्या छत्रपती शिवरायांचं दर्शन न घेणारा माणूस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मला विशेषतः सांगायचंय, तुम्हाला अशा प्रकारचे हे फायदे लागू करणार का? हा एक विशेष प्रश्न आहे. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. पण या सरकारचं बेगडी हिंदुत्व मात्र या सगळ्यातून खुलं झालं, लोकांच्या समोर आलं, हे मात्र स्पष्ट झालं. धन्यवाद. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.